तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। चर्चा झालेली नाही, त्यांनी मला संजय शिरसाट यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहे, मालमत्ता कोणी घ्याव्या त्याच्याविषयी काही विरोध असायचं कारण नाही। मोठे व्हावे, ते श्रीमंत व्हावेत, करोडपतीने अब्जोपती व्हावे, याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही। परंतु आपल्याला केस आठवत असेल, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं। एक भोसरीची MIDCची जागा होती आणि त्याच्या व्हॅल्युएशनवरून त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं। आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं, नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावरची कारवाई झाली तीही मी वाचली की 50 लाख रुपये एक जणाकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी एक फ्लॅट घेतला। तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की 2022चं व्हॅल्युएशन 160 कोटी, आता 25चं तर ते 200 कोटी जाईल, पण 65 कोटीचं टेंडर गेलं होतं एक। आता जी MIDCत त्यांनी जागा घेतली याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे, 6.25 कोटीत जागा घेतली त्यांनी। आता 6.25 कोटीत जागा घेतली, त्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये आहे। 6.25 कोटीत जागा कुठून घेतली हा एक प्रश्न आहे। इम्तियाज जलील साहेबांनी काही जागाचा प्रश्न, संभाजीनगर शहरातल्या काही जागांचा प्रश्न, पण ज्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50 कोटी रुपये, ते यांना 2-2, 4-4 कोटीत मिळालेले आहे। शेती सगळ्यात महत्त्वाचं, वर्ग 2 आणि वर्ग 1चा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला, तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसाट साहेबांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर झालेल्या आहे। यात गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC ST साठी या जागा राखीव असतात, तीच जागा यांनी घेतलेली आहे। आणखी तर अनेक तिथं तक्रारी त्यांच्याविषयी आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दबाव टाकून अशा पद्धतीने गेलेले, प्रश्न असा आहे की संजय शिरसाट साहेब स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे, मी मुंबईत 72व्या मजल्यावर राहतो, संभाजीनगरात मी 22,000 स्क्वेअर फीटच्या घरात राहतो की ज्याच्यात कुत्र्यासाठी 500-500 स्क्वेअर फीटचे 4-5 बेडरूम राखीव आहेत। मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे का, काय आपल्या इंडस्ट्री चालू आहेत का, हा एक मुद्दा आहे। आणि मग ED सारख्या यंत्रणा ज्या आहेत त्या काय करतात, ह्या झोपलेल्या आहेत का? हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे, तुमच्या सरकारमध्येच भ्रष्टाचारी मंत्री आहे। काय देवेंद्र फडणवीस, काय एकनाथजी शिंदे, काय अजितदादा बोलतात। आपण इम्तियाज जलील साहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन आलेले आहेत। हे मुद्दे असताना मी परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे, वाटतं मी त्या व्यासपीठावर तर हे मुद्दे मांडणार, परंतु निश्चित राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील। कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतं आहे की राज्य जोर पाडून घ्यायचं काम हे करताय। हे तुम्ही पैसे कमवा, तुम्ही शेती करा, इंडस्ट्री चालवा, उत्पन्न कमवा, पण तुम्ही कुठून करताय? जनतेच्या पैसा, राज्याचा पैसा ओरबाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चालू आहे। आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी जे पेपर्स दिलेले आहेत, हे पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल आणि तो लढा त्यांनी जसे माझ्याकडे पेपर दिले, मी निश्चित त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे। एवढंच बोलेल, मी राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन। कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल, राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण, मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर, ते कर लावतोय तुम्ही जनतेवर, तुम्ही उत्पन्न तर कमी करताय, व्हॅल्युएशन कमी करताय, तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का? महसूल मंत्री पण झोपलेले आहे का नुसते? का फक्त पार्टीचं काम करतात? राज्याचा महसूल वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे? शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराविरोधात नवी आघाडी म्हणावी लढण्यासाठी, विरोध करण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीनं लढतात, मी माझ्या पद्धतीनं लढतो। त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच हरकत नाही। कारण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, हा लढा जी मस्ती आहे ना, मस्ती, राजकीय मस्ती त्याच्या विरोधात आहे। श्रीमंत लोक अनेक आहे, परंतु कसं असतं, उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे अशी म्हण आहे, तसे संजय शिरसाटांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे। बरं, एक गाडीचा आता विषय निघाला, असा आरोप तुम्ही पण काही केला होता, 2.5 कोटीची गाडी कोणाच्या तरी नावावर आहे बाहेर, तुम्हालाही माहिती आहे? त्यांच्याकडे 4-5 गाड्या आहेत, सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन 3 कोटी रुपये आहे, बरं का? आता 3 कोटी रुपयाचे 3 कोटी असतं, आहे त्या गाड्या 3 कोटीच्याच आहे। एक गाडी दुबळून आली, आता
इम्तियाजीकडे दुसरी माहिती, माझ्याकडे तर एक भोंडवे नावाचा आमचा बजाज नगरचा म्हणजे त्याच्या नावावरती गाडी आहे. मग भोंडवेची गाडी यांनी का वापरावी? माझ्याकडे जी माहिती भोंडवे, आता त्यांनी एक ग्रुपवरतीची गाडी आहे. सगळे म्हणजे काही दिवसानं कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या राहणार आहे. एक सेकंड. हे जे मी गाडीच्या संदर्भात आपण जे प्रश्न विचारलेले आहे, मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहेत. या गाडीच्या फोटोग्राफवर आपल्याला माहीत असेल की M लिहिलेलं आहे. म्हणजे ही गाडी MH16, म्हणजे M कुणाला लिहिता येतं? जे मंत्री आहे. आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट FIR रजिस्टर करायला पाहिजे, कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये हे गाडीमध्ये फिरत आहे. ही गाडी 2.5 कोटी रुपयाची आहे. ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट 200% लागतं. आता काय हे की जेव्हा पैसा जास्त होतो ना तर गाडी याच्यासाठी आणतात. दुबईला स्वस्त आहे गाडी, ऑर्डर द्यावी लागते. दुबईला लेफ्ट हँड ड्राईव्ह नाही राहते, त्याची ऑर्डर आधी द्यावं लागते. स्वस्त आहे पण त्याचं 200% टॅक्स भरावं लागतं. तशीच आणली तर 6 महिन्यात वापस पाठवावं लागतं. नाही, हे जे आहे ना ते कुणाच्या नावावर गाडी आहे आणि हे कुठे थांबलेली आहे? हे मंत्रालयाच्या बंगल्याच्या समोर थांबलेली गाडी उभे आहे. ते आपण बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता. कुणाच्या नावावर आहे आणि ते मंत्री असेल तर काही नाही. दुसऱ्यांच्या नावावर गाडी घ्यायचं, त्याच्यावर मंत्रीचं स्टिकर लावायचं आणि हे सगळे अब्जेक्ट धंदे सुरू आहे अशा प्रकारचे. गाड्यांचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे, मी अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं 3 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते व्हॅल्युएशन त्याचं खूप जास्त होतं. एक गाडीच्या बाबतीत आपण बोलतो 2.5 कोटी रुपयाचं, आणि दुसरे जे गाड्या आहे त्याच्या एक गाडी जी आहे 1.5 कोटी रुपयाची गाडी आहे त्याच्याकडे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.